अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ भक्तांनो, स्वामींची जय. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. स्वामी भक्तांनो, वर्षाचे 12 महिने असतात, पण यातील हे 4 महिने म्हणजे साक्षात देवाचा काळ असतो. आपण ज्याला चातुर्मास म्हणतो. येत्या 25 जुलैपासून हा पवित्र काळ सुरू होत आहे. अनेकांना प्रश्न पडतो की चातुर्मास म्हणजे फक्त नियम पाळणे आहे का? तर नाही. हा काळ म्हणजे स्वतःला बदलण्याची एक सुवर्ण संधी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की या काळात आपल्याकडून कोणत्या चुका होतात आणि त्या चुका टाळून आपण स्वामींची कृपा कशी मिळवू शकतो. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहितीपूर्ण प्रवासाला सुरुवात करूया. शास्त्रानुसार या 4 महिन्यात भगवान विष्णू योगनिद्रेत असतात, म्हणून याला चातुर्मास म्हणतात. जेव्हा देव विश्रांती घेतात, जेव्हा पृथ्वीवरील नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढण्याची शक्यता असते, म्हणून आपण नामस्मरण आणि सत्वगुणी कर्मांद्वारे स्वतःला सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. हा काळ म्हणजे आत्मशुद्धीचा काळ आहे. जसं आपण दिवाळीत घर स्वच्छ करतो, तसं या 4 महिन्यात आपल्याला आपलं मन आणि आपले विचार दोन्हीही स्वच्छ करायचे आहेत. ताई आणि दादांनो, आता पाहूया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या केल्याने तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील. पहिलं म्हणजे नामस्मरण. ब्रह्ममुहूर्तावर सकाळी लवकर उठून 10 ते 15 मिनिटं आपल्याला इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचे स्मरण करायचे आहे. किमान 11 माळा तरी कराव्यात. किंवा माळ नसेल तुमच्याकडे, जपमाळ नसेल तर हातांच्या बोटावर मोजा. पण 10 मिनिटे शांत बसा. एकाग्रतेसाठी तुम्ही टायमर लावू शकता. तुम्हाला जर ग्रंथ वाचनाची गोडी असेल तर या काळात आपल्या घरातील वातावरण पवित्र करण्यासाठी गुरुचरित्र, स्वामीचरित्र सारामृत, भगवद्गीता किंवा दासबोध यांचे वाचन करा. शक्य असल्यास याचे पारायण करा. आता सात्विक आहाराचे नियम. या काळात पचनशक्ती मंदावते, म्हणून मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे टाळायचे. शक्य जर असेल तर कांदा लसूण पण खाऊ नका. यामुळे शरीरात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. आता दानाविषयी माहिती. सत्पात्री दान. दान म्हणजे फक्त पैसे देणे नव्हे, गरजूंना अन्न देणे, पक्ष्यांसाठी पाणी ठेवणे, झाडं लावणे किंवा एखाद्या वृद्ध व्यक्तीला मदत करणे, वृद्ध व्यक्तीची सेवा करणे. दान करताना ते सत्पात्री असेल याची काळजी घ्या, कारण त्याचा योग्य विनियोग होणे तितकेच महत्त्वाचे आहे. तुळशीची सेवा. तुळशीला हिंदू धर्मात साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते. दररोज सकाळी तुळशीला पाणी अर्पण करा आणि संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. हे केल्याने घरामध्ये लक्ष्मीचा वास टिकून राहतो. ताई आणि दादांनो, आता पाहूया अशा काही चुका ज्या आपण नकळत करतो आणि मग नंतर दुःखी होतो. वादविवाद आणि रागावर ताबा ठेवायचा आहे आपल्याला. लहान सहान गोष्टीवरून घरातील लोकांसोबत भांडणे करणे टाळायचे. याद्वारे घरातील शांतता भंग पावते आणि नकारात्मक बोलणे आणि शाप देणे. कोणाचेही वाईट चिंतू नका. लक्षात ठेवा, आपण कोणाला शाप देणारे कोणीही नाही. नकारात्मक ऊर्जा ही सर्वात आधी आपल्यालाच हानी पोचवते. त्यानंतर व्यसनाचा त्याग करायचा आहे. जर तुम्हाला तंबाखू, गुटखा किंवा अन्य कोणत्याही गोष्टीची सवय असेल तर या 4 महिन्याचा संकल्प करून ती सोडून द्या. यामुळे तुमचे आरोग्य तर सुधारेलच, पण स्वामींचा आशीर्वादही मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिखावा टाळायचा आहे आपल्याला. आजकाल आपण पूजा करताना त्यांचे शूटिंग करून सोशल मीडियावर पोस्ट करतो. हे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. पूजा ही देवासाठी असते, फॉलोअर्ससाठी नाही. त्यामुळे मन लावून केलेली ही 2 मिनिटांची पूजा दिखाव्याच्या 2 तासाच्या पूजापेक्षा जास्त मोठी असते. हे भक्तांनो, चातुर्मास म्हणजे केवळ काही बंधने नाही, तर ही एक शिस्त आहे जी आपल्याला आयुष्यात सुखी करते. मी तुम्हाला सांगते, हे नियम पाळले तर तुम्हाला तुमच्या स्वभावात आणि आयुष्यात नक्कीच बदल जाणवेल. कोणीही तुमच्यावर बळजबरी करणार नाही, पण तुमच्या कल्याणासाठी हे नक्की करून पहा. तुम्ही या चातुर्मासात कोणता विशेष संकल्प करत आहात ते मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. मला वाचायला खूप आवडेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या स्वामींची जय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी कृपेने तुमचे 4 महिने आनंदात जावोत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.